जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुगरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार। तर अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे, ही शुभारंभ सिरीज। तर याच्यामध्ये आजचं आपलं 34 नंबरचं सेशन आहे। चला पटापट जे विद्यार्थी मित्र आलेले आहेत त्या सगळ्यांना गुड आफ्टरनून। पटापट जॉईन व्हायचंय आणि आपलं हे लेक्चर जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय। चला पटापट गुड आफ्टरनून सर्वांना। लेक्चरची लिंक शेअर करा, जिथे तुम्ही डिस्कशन करता त्या ग्रुपमध्ये शेअर केलं तरी चालेल। अभ्यासाच्या बाबतीत डिस्कशन त्या ग्रुपमध्ये शेअर करा किंवा इंडिव्हिज्युअली पण तुमच्या त्यांना शेअर करून घ्या लेक्चर जे पोलीस भरती देत आहेत। ठीक आहे, चला प्रश्न चालू करूयात आजच्या आपण। आजचा पहिला प्रश्न आहे आपला, जगत जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? काय आहे? जगत जननी या शब्दाचा विग्रह आपल्याला ओळखायचा आहे। काय येईल बरोबर? नियम कुठला लागू पडतो इथं माहितीये? ही आहे आपली व्यंजन संधी। व्यंजन संधीमध्ये पण कुठली संधी आहे ही? तर बघा, तचा नियम आहे इथे। तचा नियम आहे। काय माहितीये? त या व्यंजनापुढे ज किंवा ज आला तर त बद्दल ज होतो आणि पुढील वर्णाबरोबर संधी तयार होते। जगत अधिक जननी, तच्या पुढे ज आलाय म्हणून तचा सुद्धा बदल होऊन काय झालेला आहे? तचा सुद्धा ज झालेला आहे। हा ज आणि हा ज इज इक्वल टू ज हे जोडाक्षर तयार होणार आणि ते जाणार आपल्या संधियुक्त शब्दामध्ये। क्लिअर? हा तचा नियम समजलाय प्रत्येकाला? उत्तर बरोबर आहे आपलं जगत अधिक जननी। जगत नाही, काय जगत। का बरं असं का? कारण ते हलांत आहे, त्याच्यामध्ये स्वर मिक्स नाहीये म्हणून। पर्याय तिसराच योग्य। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे, लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे। सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम। लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली तर लोकमान्य हे काय आहे? बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी दिली आहे, बरोबर ना? त्यांना लोकमान्य म्हटलं जातं। मग हे काय आहे आपलं? विशेष नाम आहे। पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य। पुढे जाऊयात आपण। पुढचा प्रश्न आहे, चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। चांदणी शब्दाचं वचन बदलून येणारे रूप चांदण्या, चांद, चांदणे, चांदणा। काय येईल बरोबर? चांदणी या शब्दाचं वचन बदलायचंय। एक असेल तर चांदणी, एकापेक्षा जास्त असेल तर काय होणार? ई कारांताचं अनेक वचन काय होणार? या कारांत होणार, म्हणजे प्रत्यय लागणार। हा कारांत झाला का? ओके, सॉरी। ई कारांत, ई कारांताचं या कारांत म्हणजे चांदणी, चांदण्या। कुठे दिसतंय? पर्याय 1 मध्येच दिसते म्हणून पर्याय पहिला योग्य। ज्यांनी लेक्चर शेअर केलेलं नाहीये, हवं तर थोडा वेळ घ्या पण लेक्चर शेअर करा। महत्वपूर्ण प्रश्न सगळे आपले इथं होत आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं हे लेक्चर पोहोचलं पाहिजे ज्याला खरी त्याची गरज आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे लेक्चर शेअर प्रत्येकाने करायचंय। चला पुढे। पुढचा प्रश्न आहे आपला, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो तर या वाक्यात विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। अधिविशेषण, विधिविशेषण, सार्वनामिक विशेषण, उत्तर विशेषण। काय येईल बरोबर? विशेषणाचा प्रकार, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो। तर इथं नाम कुठलं आहे? विशेषण ओळखण्याआधी नाम काय आहे? मुलगा हे नाम आहे। नामाबद्दल विशेष माहिती, कसा मुलगा? तर चांगला मुलगा।
कसा मुलगा? चांगला मुलगा. मग चांगला हे काय आहे? गुणाच्या बाबतीत माहिती आहे. तसं बघायला गेलं तर विशेषणाचे 3 प्रकार, त्यातला पहिला प्रकार गुणविशेषण. गुणविशेषणाच्या प्रकारामध्ये चांगला शब्द येणार. पण आपल्याला स्थानावरून विचारलंय, अर्थावरून नाही, स्थानावरून प्रकार विचारलाय विशेषणाचा. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर नामाच्या आधी वापरला गेला तर त्याला आपण काय म्हणतो? अधिविशेषण म्हणतो. पण जर तो नामाच्या नंतर वापरण्यात आला तर मात्र त्याला विधिविशेषण म्हणायचं. मग इथं पर्याय कुठला योग्य आहे? पर्याय पहिलाच योग्य आहे. क्लिअर? ज्यांना लेक्चर आवडतंय लाईक करून घ्यायचं एकदा सेशन. चला बरं पटकन. ज्यांना ज्यांना आपलं लेक्चर आवडतंय, महत्वपूर्ण प्रश्न चालू आहेत, तर प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत ज्यांना फायदा होतोय त्यांनी लाईक करून लेक्चर शेअर करायचंय आपलं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपला, भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळरानावर जमीन विकत घेतली या वाक्यातील अनुक्रमे कर्ता कर्म क्रियापद ओळखा. स्टेप बाय स्टेप. आधी कर्ता ओळखायचा, मग कर्म ओळखायचा आणि मग क्रियापद. काय येईल बरोबर? भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळरानावर जमीन विकत घेतली. विकत घेणारे कोण? आता विकत घेतली हे काय आहे? आपलं क्रियापद आहे. घेणारे कोण? विकत घेणारे कोण? भाऊराव. भाऊराव हा झाला आपला कर्ता. घेतली ती काय? जमीन. जमीन झाला आपला कर्म. आणि क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द जो की आहे आपला घेतली. मग काय आलं बरोबर? भाऊरावांनी जमीन घेतली. कर्ता कर्म क्रियापद. पर्याय दुसराच योग्य. चला, आज अजिबात गप्पा नाही मारायच्यात कोणीच माझ्याशी. रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? रीती वर्तमान काळ ओळखायचा आहे. बघा, ती नाचत असे, सूर्य पूर्वेला उगवत असतो, सूर्यकिरणांनी धरती उजळून निघत असे, यापैकी नाही. काय येईल बरोबर? रीती वर्तमान काळ म्हणजे जी क्रिया वर्तमान काळात रोज रोज घडत असल्याचा बोध होतो त्याला आपण म्हणतो रीती वर्तमान काळ. कुठला येईल बरोबर? क्रियापद कुठली कुठली आहेत? नाचत असे, उगवत असतो, निघत असे आणि यापैकी नाही. आता असे, अस धातू तर आहेच रीती काळ असल्यावर, तर मग आपल्याला रीती वर्तमान काळ ओळखायचा. ती नाचत असे. नाचत असे म्हणजेच काय? जी भूतकाळात रोज रोज नाचत होती, आता नाचत नाही. ते काय झालं आपलं मग? क्रियापद रीती भूतकाळातील झालं. रीती भूतकाळ. त्याच्यानंतर सूर्य पूर्वेला उगवत असतो. आपलं उत्तर बरोबर आहे. रीती वर्तमान काळ. सूर्याची पूर्वेला उगवण्याची क्रिया रोज रोज घडतीये. एकच दिवशी घडतीये का? नाही. पूर्वेला रोजच उगवतो. काल पण, आज पण, उद्या पण, परवा पण ती कंटिन्यू क्रिया चालू राहणार आहे वर्तमान काळामध्ये. सूर्यकिरणाने धरती उजळून निघत असे, आता निघतीये नाही. रीती भूतकाळ येणार हा सुद्धा. ठीक आहे. रीती वर्तमान काळ विचारलं होतं म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, मला वाटतं हा प्रश्न आपला झाला होता का? आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता आख्यात विकार ओळखला जातो? ई लाख्यात, उ आख्यात, ला लाख्यात आणि वाक्यात. आज्ञार्थी क्रियापद ओळखा. मला वाटतं कालच झाला होता हा प्रश्न. आज्ञा, सौम्य आज्ञा किंवा अनुमोदन प्रश्न याच्यामध्ये येतात. मी हे करू, मी तिकडे जाऊ, मी इकडे जाऊ, मी हे खाऊ, मी हे लेक्चर घेऊ, मी लेक्चरला लाईक करू, मी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू. बरोबर ना? सौम्य. शेवटी उ प्रत्यय आहे म्हणून उ आख्यात कोणाचा आला? आपल्या आज्ञार्थी क्रियापदाचा आला. इल, इल आख्यात कोणाचा? ई नाही हा, इल आहे. इल आख्यात. इल कोणाचा आहे? शेवटी इल प्रत्यय कोणाला लागतो? येईल, जाईल, उठेल, बसेल किंवा उठेल, बसेल. म्हणजे हा काय झाला? आपला भविष्य काळाचा आख्यात विकार झाला. त्याच्यानंतर लाख्यात, ला, आला, गेला, खाल्ला, प्याला. ला भूतकाळी क्रियापदाला प्रत्यय लागतो म्हणून लाख्यात कोणाचा आहे? भूतकाळी क्रियापदाचा आहे. आख्यात विकार एकदम सोपा आहे. फक्त या समजून घेण्याच्या काही गोष्टी असतात.
आता वाक्यात कोणाचा आहे तर एकदमच सोपं आहे. वाविवे प्रत्यय कोणाला असतात, कोणत्या क्रियापदाला असतात, वा आख्यात. हा कोणाचा आहे, विद्यार्थी. आलं लक्षात? ठीक आहे, पर्याय कुठला योग्य आहे आपला इथे, पर्याय दुसराच योग्य आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघायच्या आधी विजेता बॅच ऍडमिशन चालू आहे आणि लेक्चर सुद्धा चालू झाले. 2 विषयांच्या याच्यामध्ये ऑलरेडी लेक्चर चालू झालेले आहेत. ठीक आहे, तर ही बॅच तुम्हाला काही ऑफर मध्ये भेटतीये का? ऑफर चालू बघा विजेता बॅचवर. तर ही बॅच आज किती तारीख आहे, 28 तारीख आहे ना, खाली दिसते काहीतरी ऑफर फक्त 28 फेब्रुवारी पर्यंत मर्यादित. त्या पट्टीवर वाचा व्यवस्थित एकदा. मला तर बारीक दिसत नाही, तुम्हाला बघा दिसतंय का? ही बॅच तुम्हाला 1500 भेटते. सगळे विषय लाईव्ह बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये शिकण्यासाठी तुम्हाला ही बॅच फायद्याची ठरणार आहे. ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्या प्रत्येकाने काय करायचं, हे सगळे फीचर्स त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. ऑफिस नंबरवर कॉल करा आणि बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन टाका. पुढचा प्रश्न आहे आपला, आम्ही जातो आमूच्या गावा या वाक्यात विधेय कोणते आहे? विधेय ओळखायचे. विधेय म्हणजे क्रियापद. गावा, आमूच्या, आम्ही जातो. काय येईल बरोबर? ओळखा. क्रियापद, विधेय म्हणजेच क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला आपण म्हणतो क्रियापद. तर वाक्यात आधीमध्ये कुठेही क्रियापद असू शकतं. प्रत्येक वेळी गरजेचं नाहीये की क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच यावं, नाही ना. त्याच्यात फक्त क्रिया दडलेली पाहिजे आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा पाहिजे, बस. मग आम्ही जातो आमूच्या गावा म्हणजे आम्ही आमच्या गावाला जातो. मग हे काय झालं, जा धातू असणारा जातो हे आपलं क्रियापद आहे. क्रियापद म्हणजेच त्याला वाक्य पृथक्करणामध्ये विधेय असं म्हणतात. पर्याय चौथा योग्य. चला जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते या वाक्यातील मळमळते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? मळमळते हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? भाव, कर्तृक, प्रयोजक, शक्य, साधित. मळमळणे, जळजळणे, गरगरणे, कलकलणे, गडगडणे हे काय आहेत? भावना आहेत. आहे ही क्रियापद जेव्हा वाक्यात असतात तेव्हा वाक्यात कर्ता असतो. सहलीस जाताना कात्रजवळ उजाडले, उजाडले याचंच क्रियापद आहे. ताईला फार मळमळते, मळमळते यातलंच क्रियापद आहे. उन्हामुळे त्याला फार कलकलते हेच क्रियापद आहे. मळमळते, कलकलते सगळे सेम. तिखट खाल्ल्यामुळे तिला फार खवखवते. काय आहे, ही जी वाक्य असतात तर ह्या वाक्यांना आपण भाव कर्तृक क्रियापद असं म्हणतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये सेपरेट कर्ता दिलेला नसतो, कर्त्याचा भाव फक्त क्रियापदामध्ये असतो. म्हणून पर्याय कुठला योग्य आहे आपल्या इथे? पर्याय पहिलाच योग्य. क्लिअर? एकदा लाईक करा बरं. मला माहिती तुम्ही लोकांनी अजिबात लाईक केलेलं नाहीये. पटकन ज्यांना ज्यांना लेक्चर आवडतं एकदा सेशन लाईक करून घ्यायचे. शेअर केलेले तर आहेच. मला माहिती तुम्ही माझे एकदम प्रामाणिक मुलं आहेत, हो की नाही? चला पुढचा प्रश्न आहे आपला, कावळ्याचा समानार्थी शब्द म्हणजे कावळा शब्दाचा समानार्थी शब्द खालील 4 पर्यायांमध्ये कुठला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. काक, एकाक्ष, कर्क व वरील 1 व 2. ठीक आहे, कावळ्यालाच काय म्हणतात? काक पण म्हणतात आणि एकाक्ष पण म्हणतात. आणि अजून एक शब्द आहे तो म्हणजे वायस. कावळा शब्दाचे समानार्थी दोन्ही पण आहे, 1 व 2 बरोबर. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. चला पुढे. कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता? आता कालवाचक म्हणजे काळाचा बोध झाला पाहिजे. दिलेला याला फक्त कधीने प्रश्न, कधी किंवा केव्हा.
ने प्रश्न विचारल्यावर काळ भेटतो आपल्याला. जलद, लगेच, पूर्वी, सांप्रत. आता कॅमेराची लाईट गेलीये, येईल लवकरच. येणार, टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यांनी आंघोळ्या केल्यात आज. ठीक आहे, तोपर्यंत आपण बघूया कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय. तर याच्यामध्ये काळाचा बोध झाला पाहिजे. मग कधी नाही आली लाईट बघा, म्हटलं ना मी. कधीने प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, कधी जलद असं म्हणतो का आपण? नाही. तू जलद चाल. काय? तू जलद चाल. कधी चाल असं आहे का? नाही. काय? कसा चाल. कसा, कसा, कशी, कशेने प्रश्न विचारल्यावर काय भेटतं आपल्याला? रीत भेटते. म्हणजे हे काय आहे आपलं? जलद हे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. ज्यांना सांप्रतचा अर्थ माहिती नव्हता ना, त्यांचं उत्तर इथं निघालं. म्हणजे इथं तुम्हाला कळालं की सांप्रत म्हणजे काळाचा बोध करून देतोय. कळालं? कधी, लगेच, कधी, पूर्वी. जलद फक्त रीत किंवा पद्धत, क्रिया कशी घडली त्याची पद्धत आपल्याला, रीत किंवा पद्धत इथे कळते. म्हणून पहिला पर्याय याच्यामध्ये बसत नाही. मग तोच आपल्या बरोबर उत्तराचा क्रमांक आहे. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. रामराव शेतात जात होते वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा, कर्मणी सकर्मक कर्तरी भावे अकर्मक कर्तरी. रामराव शेतात जात होते. प्रयोग कोणता असणार आहे? प्रयोग कर्ता कोण आहे? जाणारे कोण? जात होते क्रियापद आहे ना. जाणारे कोण? रामराव. गेले ते कोण? रामरावच. म्हणजे वाक्यात कर्म नाही. वाक्य कसं आहे हे आपलं? अकर्मक वाक्य आहे. म्हणजे कर्तरी प्रयोग फिक्स, कारण त्याला प्रत्ययच नाहीये. रामला राव प्रत्यय लागलेला नाहीये. रामराव पूर्ण शब्द आहे. ठीक आहे. सीताबाई घ्या बरं. सीताबाई शेतात जात होत्या. क्रियापद बदललं, कर्त्याप्रमाणे बदललं म्हणून कर्तरी, पण वाक्यात कर्म नाहीये म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग. पर्याय चौथाच योग्य. चला पुढे. अबब केवढी प्रचंड आग ही. पुढचा प्रश्न आहे आपला. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे? अबब केवढी प्रचंड आग ही होकारार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी. काय येईल बरोबर? अबब म्हणजे आग बघून काय झालेलं आहे? आश्चर्य झालेलं आहे. म्हणून हे काय आपलं? आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. काय? आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे वाक्याच्या शेवटी आले उद्गारवाचक चिन्ह आणि तो शब्द सुद्धा आलाय म्हणून याला काय म्हणणार आपण? उद्गारार्थी वाक्य म्हणणार. समजतंय? पण हेच उद्गारवाचक शब्द आपण वाक्याच्या सुरुवातीला जेव्हा वापरतो तेव्हा ते केवल प्रयोगी अव्ययात रूपांतर होतं. आहेत सॉरी आहे तोच शब्द सेपरेट असेल तर उद्गारवाचक, वाक्यात स्टार्टिंगला वापरला गेला तर केवल प्रयोगी अव्यय. चला पुढचा प्रश्न आहे आपला. ऐतिहासिक पोवाड्यांतून कोणता काव्यरस व्यक्त होतो? ऐतिहासिक पोवाडा अद्भुत, भयानक, वीर, रौद्र. तर जे फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांचे पोवाडे घ्या बरं. ऐतिहासिक पोवाड्यांतून कुठला काव्यरस म्हणजे कुठला रस निर्माण होतो? पोवाड्यांमधून काय सांगितलं जातं? राजांच्या शौर्यगाथा सांगितल्या जातात. बरोबर ना? मग ते ऐकून आपल्याला काय होतं? लय बोर होतं का? एनर्जी संचारते आपल्या अंगामध्ये. बरोबर? त्यांनी एवढा संघर्ष करून एवढा सक्सेस मिळवलाय, ते सगळं ऐकल्यानंतर आपल्यालाही अजून उत्साह वाटतो की आपणही आपल्या आयुष्यामध्ये जे आपलं ध्येय आहे ते सुद्धा असंच चिकाटीने मेहनत करून मिळवायचं. म्हणजे कशाची, कुठल्या रसाची निर्मिती होते? वीर रसाची निर्मिती. शूरवीरांच्या गोष्टी सगळ्या वीर रसामध्ये येतात. पर्याय तिसराच योग्य. हा पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी उद्याच नाही का, शनिवार, उद्या सकाळी ठीक 10 वाजता टॉक शो, आपण जसं काय शनिवारचे टॉक शो अरेंज केलेले आहेत, तर या शनिवारी सामान्य विज्ञानाचा टॉक शो असणार आहे नीता मॅडमचा. तर आय होप सगळ्यांनी प्रश्न पाठवले असतील. आता काय पाठवू नका, वेळ संपला तुमचा. आता आठवडाभर वेळ होता तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्ही जे प्रश्न पाठवले असेल त्या प्रश्नाची उत्तरं उद्या सकाळी ठीक 10 वाजता नीता मॅडम देणार आहेत. प्रत्येकाने अटेंड करायचंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. ताप थांबला का तिचा या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?
ताप थांबला का तिचा, म्हणजे समोरून उत्तर येणं अपेक्षित आहे, म्हणजे हे काय आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी काय असतं, प्रश्नचिन्ह असतं. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य, पर्याय पहिलाच योग्य. आवडतंय का लेक्चर? प्रश्न आहेत महत्वपूर्ण, एक्झामला विचारलेले आहेत, PYQ आहेत ना? येस, म्हणून तर तुम्ही आहात इकडे. लाईक करा, लाईक, बाकी काय म्हणणं नाही माझं. पुढे, ठीक, आम्ही येऊ तुमच्याकडे. या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार लिहा. केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार लिहायचा. ठीक, आम्ही येऊ तुमच्याकडे, म्हणजेच एखाद्या गोष्टीला परवानगी दिल्याचा बोध होतो की ठीक आहे, येऊ आम्ही. आता हे लेक्चर पण अटकलंय. एकच मिनिट. ठीक आहे. ठीक, हे काय आहे आपलं, प्रशंसादर्शक नाहीये, संबोधनदर्शक नाहीये, परवानगी दिल्याचा बोध होतो म्हणून हे आहे आपलं संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय, पर्याय चौथाच योग्य. महोत्सव, महाअधिक उत्सव, त्याच्या आधीचा प्रश्न, याच्यामध्ये महाप्राण कोण होता, थ होता, आणि इथंच आपली कॅमेराची लाईट गेली होती. तर हे होते आजचे आपले प्रश्न. परत कॅमेराची लाईट जायच्या आधी आपण थांबूयात. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड, लाईक करून घ्या, त्याच्याशिवाय जायचं नाही अजिबात. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचा आहे. ऍप मध्येच आपल्या बॅचेस वगैरे असतात, ह्या सगळ्या फाईल्स एक्सपोर्ट केलेल्या ऍप मध्येच असतात. चला, जिंकलो आपण. थांबूया तिथे, भेटूया उद्या पुन्हा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट, जय हिंद. चला, आता जा म्हणा कॅमेराची लाईट. ऑफर पाहून घ्या तोपर्यंत. चला, आज शेवटचा दिवस आहे बरं का ऑफरचा. ज्यांना ज्यांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्यात त्यांनी काय करायचंय, ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. सगळे विषय लाईव्ह बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे. ठीक आहे, चलो. फाईल सेव्ह केली आहे तुमच्यासाठी. बाय बाय.